हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा रुचकर आहार अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चिवडा, लाडू बुंदी सगळं झालं. आता चिवड्याची पण तेवढंच गरज आहे दिवाळीच्या फराळामध्ये, हो की नाही? तर आपण आज चिवड्याची रेसिपी बघणार आहेत. हे बघा, अशा प्रकारे चाळणीने व्यवस्थित असे मुरमुरे गाळून घ्या. त्याने काय होतं, जे मध्ये जे कचरा वगैरे असतं की नाही, पावडरसारखं जे पीठ असतं ना, तो मसाल्याला लागलं तर चिवडा चव लागत नाही. म्हणून सगळे असे चाळून घ्या. हे बघा, इकडे तेल गरम व्हायला ठेवलेले आहे मी. यामध्ये शेंगदाणे व्यवस्थित असं खमंग तळून घ्या. अशा प्रकारे व्यवस्थित तळून घ्या. आणि काय होतो, चिवड्याला स्वाद येतो. भाजून घेतलं तरीही चालतं, पण तळलं ना आणखीन टेस्टी लागतं. काय दिवाळीमध्येच आपण फक्त तेलकट खातो, हो की नाही? तर बाकी वेळी तर खाण्यात येत नाही. तर आता तसेच फुटाणे देखील व्यवस्थित असं तळून घ्या. जास्त लाल होऊन देऊ नका. काही जण म्हणतात फुटाणे भाजलेच असतात, त्याच्यात फुटाणे डाळच असतात, त्याला काय तळायची गरज आहे? नाही, त्याला देखील असं व्यवस्थित पुन्हा एकदा तळून घेतलं ना तर आणखीन टेस्टी लागतात. हे बघा, अशा प्रकारे. आता त्याच तेलामध्ये मी केलॉग्स देखील तळून घेते. हे बघा, अशा प्रकारे. तुम्हाला केलॉग्स घालू वाटलं तर घाला, नसेल तरी चालतो. अशा प्रकारे व्यवस्थित तळून घ्या. दिवाळीच्या फराळामध्ये ह्या मुरमुऱ्याचा चिवडा कोणी कोणी बनवलाय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बरं का. हे बघा, राहिलेले व्यवस्थित पुन्हा एकदा घालून व्यवस्थित तळून घेतलेली आहे मी इथे. आणि हो, माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. हे बघा, अशी तळून घ्या. असं काही नाही, क्वांटिटी एवढंच पाहिजे तेवढंच पाहिजे असंच काही नाही. तुम्हाला जेवढं हवे तुम्ही तेवढे त्यात ते केलॉग्स टाकू शकता. आता खोबरं असं बारीक मी चिरून घेतलेली आहे, ते देखील व्यवस्थित असं तळून घ्या. अगदी जास्तच काळपट करू नका. लालसर व्हायला लागलं ना काढा, मग त्याने राहिलेल्याच्या हीटने आणखीन थोडंसं लाल होतात ते. आता ह्या स्टेजवर मी अशी सगळे असे खोबऱ्याचे असे जे झालेले तळून ते काढून घेते. बघा, आपण जे जे तळतो की नाही त्याला तेल काळं होत जातो. तर ह्या चिवड्यामध्ये जे सामान घालणार, साहित्य घालणार आहे आपण त्यानेच झालेले आहे, त्यामुळं काही जास्त फारसं असं फरक पडत नाही आहे. म्हणून त्याच तेलामध्ये मी कंटिन्युअसली सगळी काही जे काही बनवायचे चिवड्यासाठी ते तळून घेतलेली आहे. आता त्यामध्ये थोडीशी जिरी मोहरी टाकून व्यवस्थित भाजून झाली ना, त्यामध्ये लसणाचं कूट मी जास्त टाकते आणि बारीक असं हे करून टाकून बारीक असं वाटून घेऊन टाका. त्याने काय होतं, अख्ख्या चिवड्याला हा लसणाचं जे हे आहे ना पेस्ट लागतो. तिथपर्यंत आता ह्याच्यामध्ये थोडीशी कढीपत्ता देखील टाकून तिथपर्यंत अशी व्यवस्थित तळून घ्या, तेव्हापर्यंत ते लसूण असं पूर्ण लाल होत नाहीये. आता काही जण ह्या स्टेजवर त्याच्यामध्ये लगेच जे मसाले टाकायचे ते टाकून घेतात, पण काय होतं, सगळा जो मसाला आहे हा लसूणालाच लागून जातो. म्हणून हे लसणाचं देखील हे असं व्यवस्थित तळून आधी ते एका प्लेटमध्ये काढून घ्या. हे बघा, अशा प्रकारे काढून घ्या. थोडंफार त्याच्यामध्ये बारीक राहिले तर काही हरकत नाही, पण शक्यतो जास्त असल्यानं सगळं काढून घ्या. अशा प्रकारे बघा, किती आपल्या सुंदर असं कलर आलेला आहे लसणाला देखील. आता इथे मी ह्याच्यामध्ये मसाला ॲड करते. आधी मीठ टाकून घ्या, त्याने काय होतं, तेलाचा जो तापमान आहे थोडं कमी होतो. त्यामध्ये जिरा पावडर, धनिया पावडर आणि लाल तिखट मी काश्मीरी लाल तिखट घातलेली आहे. आणि हळद, 1 चमचा हळद आणि 1 चमचा अजून 1 चमचा लाल तिखट, असं सगळं टाकून बाकी काही मसाला टाकू नका. असे व्यवस्थित गॅस बंद करून त्या मिश्रणाला व्यवस्थित मिक्स करून घ्या. मसाला मात्र करपू देऊ नका.
करपला ना मग चिवडा टेस्ट लागत नाही। आता ही मिश्रण आपण मुरमुरे जे आपण गाळून ठेवले होतं त्या मुरमुऱ्यामध्ये हे मिश्रण व्यवस्थित ओतून त्याला मिक्स करून घ्या। आता त्यामध्ये आणखीन थोडंसं तेल लागले ना, त्यामध्येच मी जे लसूण वगैरे आपण परतून ठेवलेले होते ना, तळून ठेवले होते ना, ते लसूण देखील त्यामध्ये व्यवस्थित चोळून टाकून द्या पुन्हा त्याच्यामध्ये। त्यालाही थोडाफार असलेला मसाला लागून जातो। आता दोन्ही हाताने व्यवस्थित असं चोळून घ्या मुरमुरे, म्हणजे मिक्स करून घ्या। हे बघा अशा प्रकारे सांभाळून, कारण गरम असतात ना ते चटके लागतात। हे बघा अशा प्रकारे पटपट चोळून घ्यायचं, कारण काय होतं नाहीतर खाली सगळं मसाला तळापर्यंत जातो, मग ते जे आपण खाली ठेवतो त्याला लागतो, म्हणून सगळे व्यवस्थित दोन्ही हाताने पटपट चोळून घ्या। आता ह्या स्टेजवर तळून ठेवलेले शेंगदाणे, फुटाणे आणि खोबरं आणि थोडीशी साखर, काही जण भडंग करतात ना त्यामध्ये साखर जास्त खातात, मी हे भडंग नाही हा चिवडा आहे त्यासाठी कमी साखर टाका। आणि आपण तळून ठेवलेले केलॉग्स ते देखील त्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित दोन्ही हाताने पुन्हा एकदा असं चोळून घ्या हलक्या हाताने। फार खमंग लागतात बरं का हे चिवडा, नक्की एकदा तुम्हीही ट्राय करा आणि आवडल्यास मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा। हे बघा आपण आपले चिवडा तयार झालेले, आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का। तर बघा अशी आपली चिवडा बनवून झालेली आहे। चिवडाशिवाय लाडू, करंजी हे सगळे अर्धवट, म्हणून कंपल्सरी करायचं। थँक यू।